स्मार्ट अहमदनगर न्यूज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने जीवनवर्धिनी निवासी मतिमंद विद्यालय येथे खाऊ वाटप। दिवे तालुका पुरंदर जिल्हा पुणे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने जीवनवर्धिनी निवासी मतिमंद विद्यालय येथे खाऊ वाटप करण्यात आले। याचे आयोजन भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणअण्णा पवार, सोशल मीडिया जिल्हा संयोजक दत्ताभाऊ भेंडे यांनी हे आयोजन केले। तसेच यावेळी पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा जय जिल्हाध्यक्ष मयूरभाऊ कांबळे पाटील तसेच यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस ॲडव्होकेट किशोरदादा अडसूळ तसेच अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस निखिल आढाळगे व जिल्हा कार्यकारी सदस्य अतुल भोसले यांचे प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायम वंचित शोषित घटकांच्यासाठी काम केले। यावेळी या दिव्यांग मुलांसाठी काम करण्याची इच्छा जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे यांनी बोलून दाखवली। यावेळी जीवनवर्धिनी निवासी मतिमंद विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शेंडे तसेच काळजीभाऊ अध्यक्ष रोहिणी बाळासाहेब झेंडे, मुख्याध्यापक श्रीमती सायली बाळासाहेब झेंडे तसेच MSW विजयकुमार जाधव, कला शिक्षक अविनाश डोईजड, विशेष शिक्षिका सुजाता मटाले, विशेष शिक्षिका वनिता बारवकर, शिपाई सुभाष जगताप, सफाईगार चंद्रमौळी भगवान वाघोली इत्यादी सर्व उपस्थित होते। धन्यवाद। प्रतिनिधी निखिल आढाळगे। राजीनामा दिला होता। ते म्हणले की माझं आयुष्य समाजासाठी ना ते माझ्या वैयक्तिक आयुष्यासाठी। जर तिथं समाजाची माझ्याकडून सेवा नसून होणार तर मी त्या पदावर जास्त काळ थांबू शकत नाही। त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला। बाबासाहेबांविषयी सांगायचं म्हटलं तर खूप काही आपले इथले एवढे जण आहेत ते सगळे बाबासाहेबांना म्हणजे चांगल्या पद्धतीत ओळखतात। बोलायचं म्हटलं तर 5-10 मिनिटं बोलू शकतात असं ते व्यक्तिमत्व होतं। त्यांचा जन्म हा 14 एप्रिल 1891 मध्ये आला, मध्य प्रदेश मधील मूळ गावामध्ये। तसंच त्यांचं महापरिनिर्वाण हा मुंबई येथील चैत्यभूमी येथे झाला 6 डिसेंबर 1956 रोजी। त्यांनी बुद्ध आणि हिज धम्म हा ग्रंथ लिहिला। तसेच मूकनायक असे त्यांचं स्वतःच एक पत्रक होतं, म्हणजे न्यूजपेपर मूकनायक। असे त्यांनी काळामध्ये लोकांना पाणी नसत मिळत तर त्यांनी पाण्यासाठी पण सत्याग्रह केले। काहींना मंदिरात जाण्याची परमिशन नसायची तर मंदिरासाठी त्यांनी नाशिकला काळाराम मंदिर आहे तिथं त्यांनी स्वतः सत्याग्रह करून तो मंदिरात प्रवेश घेतला। म्हणजे असे समाजासाठी जे काय गोष्टी काय करायच्या लागल्या ते करायचे। स्वतः ते बॅरिस्टर होते, कधी गरीब लोकांसाठी ते स्वतः मोफत केस पण कोर्टात लढायचे। असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं। मुलांना आज आपल्याकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माननीय झेंडे साहेब आणि अण्णासाहेब पवार या तुम्हाला तुमच्यासाठी खाऊ घेऊन आलेले आहेत। तर सर्वप्रथम मी शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानते। शाळेची 1-2 मिनिटांची माहिती सांगते। आमची शाळा माननीय जे शाळेचे फाउंडर आहेत बाळासाहेब झेंडे सर, त्यांनी 1989 साली शाळा निर्माण केली। तर स्वतः आपली दिव्यांग मुलांची शाळा आहे, त्यामध्ये मतिमंद कॅटेगरीची मुलं आहेत। सरांचं विशेष खासियत म्हणजे सर स्वतः पायाने अपंग आहेत, तरी सुद्धा त्यांनी आज एवढं निर्माण केलं। सुरुवातीला आम्ही वाड्यामध्ये राहत होतो। वाड्यामध्ये छोट्याशा जागेमध्ये आम्ही 4 वर्ग पार्टिशन करून तिथे आम्ही वर्ग घेतले आणि त्यावेळी आम्हाला बरेच समस्यांना अडचण आली, पण तरी पण आम्ही म्हणजे तिथं बरेच वर्ष काढले। त्याच्यानंतर ही जी इमारत आहे ही 12 साली तयार झाली आणि मग 13 साली आम्ही प्रशस्त इमारतीत आलो। इथे आल्यानंतर पण सरांनी जे काही शाळेसाठी गरजेच्या गोष्टी आहेत शासनाच्या नियमानुसार ग्राउंड म्हणा, शौचालय म्हणा, कारण मुलांच्या पटसंख्येनुसार ज्या गोष्टी पाहिजे असतात की एवढ्या वर्गखोल्या किंवा एवढे शौचालय, रॅम्प, क्रीडांगण, ह्या सगळ्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, ज्या शासनाच्या नियमानुसार एक शाळा चालवायला ज्या गोष्टी पाहिजे आहेत, त्या सगळ्या गोष्टी सरांनी त्यांच्या हिमतीने डोनर म्हणा किंवा त्यांचे काही नातेवाईक
किंवा जे ओळखीचे लोक असं सगळ्यांच्या माध्यमातून देणगीमधून किंवा स्वतःच्या फंडामधून त्यांनी सगळं ही प्रशस्त इमारत निर्माण केली. आज आपल्या इथे जिल्हाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पुणे जिल्हा आहे यांच्याकडून मयूरजी कांबळे तसेच लक्ष्मण अण्णा पवार वरिष्ठ उपाध्यक्ष भाजपा ॲडव्होकेट किशोर अडसूळ सरचिटणीस श्री नितीन अढागे सरचिटणीस श्री अतुल भोसले उपाध्यक्ष श्री दत्ता भेंडे अध्यक्ष भाजपा सोशल मीडिया पुणे जिल्हा हे आज आपल्याकडे आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सगळ्यांना वेळी ठाऊक घेऊन आलेले आहेत आणि त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या इथं